रेडिओ सिटी पॉडकास्ट च्या पलीकडे आरजे प्रसन्न सोबत. नमस्कार. च्या पलीकडे ह्या पॉडकास्टमध्ये मी आरजे प्रसन्न पुन्हा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आजही एका स्पेशल सेलिब्रिटीसह मी इथं आलेलो आहे, त्याच्यासोबत खास गप्पा मारण्यासाठी. आज आपल्यासोबत असणार आहेत अभिनेते किरण गायकवाड, ज्यांना आपण लागिरं झालं जी, त्यासोबतच देव माणूस भाग पहिला, दुसरा आणि आता तिसऱ्यामध्ये सुद्धा एका विशेष भूमिकेमध्ये ते आपल्याला दिसणार आहेत. तर चला सुरू करूया त्यांच्यासोबतच्या या विशेष गप्पा च्या पलीकडे या पॉडकास्टमधनं. नमस्कार किरणजी, तुमचं खूप खूप स्वागत आहे. या क्षेत्रामध्ये यायचं हे आधी इंटेन्शनली ठरवलं होतं, नेमकं कसं इकडे पदार्पण झालं? कदाचित माझी इन्स्टाची बायो जर बघितलीस ना, तर त्याच्यामध्ये एक लिहिलेलं ही कहाणी पुरी फिल्मी आहे. ओके, तर ते असंच आहे, म्हणजे पूर्ण फिल्मी आहे हे सगळं. कारण आम्ही 8-9 महिने झालं देव माणसाबद्दल बोलतोय आणि हे इतक्या अचानक असं सुरू झालं आत्ताच हे 3 पण ते सगळं असं इंटरेस्टिंग आहे. तर मला असं वाटतं की म्हणजे मी नव्हतं ठरवून इकडे आलो किंवा चला बाबा ऍक्टर होऊ. आपण लहानपणापासून स्वप्न नव्हतं पाहिलं, कारण आपलं गॉडफादर किंवा या इंडस्ट्रीच्या रिलेटेड किंवा आपल्या ओळखीतलं कोणीच नव्हतं असं. सो मध्ये एके दिवशी असं झालं की मी हे लहानपणापासून करायचो खरं. म्हणजे मी लिहितोय त्याला स्क्रिप्ट म्हणतात किंवा आपण जे बसवून घेतो त्याला दिग्दर्शन म्हणतात. ऍक्टिंग करतो हे माहिती होतं मला फक्त, पण मग हे तेव्हापासून करतोय. पण शाळेमध्ये असताना काहीतरी आपण बऱ्या नाटकल्या केलेल्या किंवा काही प्रदर्शनं बरी केल्यामुळे सरांनी कौतुक केलेलं खूप. मग एके दिवशी मी जॉबला होतो आणि तिकडे मला रिझाईन करावं लागलं. मी रिझाईन केलं आणि दुसऱ्या क्षणाला मला एका पेपरमध्ये ऍक्टिंग स्कूलची ऍड दिसली होती. मला असं वाटलं की आपलं हे दार बंद होत आहे, तर काहीतरी हे दार खुणावत आहे आपल्याला. सो इकडे जायला हरकत नाही आणि मग ते दार उघडलं मी आणि आज आपण बोलतोय. त्या आतापर्यंत फिल्म सुद्धा केलेल्या आहेत आणि सिरियल सुद्धा केलेली आहे. थोडंसं प्रेडिक्टेड आन्सर येऊ शकतं, पण फिल्म मध्ये जास्ती रमतात किरण की सिरियल मध्ये? मला ना हल्ली लिखाणामध्ये खूप इंटरेस्ट वाटलाय. हो, लेखन खूप आवडतंय. कारण मला आता एक मी सिनेमा लिहिलाय, मी स्वतः दिग्दर्शन केलंय त्याचं, FIR नंबर 469 नावाचा, ज्याचं आता पोस्ट प्रोडक्शन चालू आहे. मे बी या वर्षाच्या शेवटापर्यंत तो सिनेमा येईल बाहेर. तर आता सध्या माझ्या लेखनामध्ये खूपच हे वाढलाय कल, कारण मी आणखीन 2 सिनेमे लिहितो, तर मला मजा जास्त लेखनामध्ये यायला लागली असं मला एकंदर कळालं. हा, कारण खूप साऱ्या पात्रांशी बोलताना, खूप साऱ्या पात्रांचा मानसिक अभ्यास करताना दमछाक पण होते आणि मजा येते. त्यात मी वेगळ्या अर्थी असं म्हणतो की ऑर्गॅझम एक वेगळा ते सगळं करताना. नक्कीच. पण असं म्हणतात की आपण जे कॅरेक्टर करतो त्या कॅरेक्टरचा इम्पॅक्ट जो आहे तो आपल्यावरती थोडाफार राहत असतो किंवा त्या वातावरणामध्ये माणूस असतो. हे असं कॅरेक्टर करत असताना, ऍक्च्युली सायकोपॅथ वेगळ्याच पद्धतीचं कॅरेक्टर आहे हे, याच्यामध्ये आपण सादर करतो ते. सो ते साकार करत असताना त्रास किंवा त्याचं काय असं हे जाणवतं? खूप होतो, खूप जास्त असा त्रास होतो याचा. म्हणजे मी भले ते ऑन ऑफ स्विच जो असतो ऍक्टरचा तो जरी असला तरी, कारण तुम्ही डेली एपिसोड करत असताना याला रोज सकाळी 7चा कॉल टाइम तर रात्री 8-9 तुम्हाला रोज करायचं आहे महिने. तर याचा अंश तुमच्या आतमध्ये कुठेतरी असतो, चेहऱ्याच्या मागे लपलेला असतो. असं वाटू शकतं, पण ते ऑन ऑफ करणं खूप अवघड आहे. कारण मला आठवतंय देव माणूस सुरुवातीच्या काही एपिसोड मध्ये मला झोप नव्हती लागत. खून आपण करतोय कोणाचं तरी, हेच न पचण्यासारखं होतं. बरोबर, माणूस म्हणून आपण काय आणि आणखीन काय असतं एक ऍक्टर म्हणून मला असं वाटतं की कुठलं तर समजा मी पॉलिटिकल काहीतरी करतोय किंवा आणखीन कुठलं तरी कॅरेक्टर करतो, तर मी आजूबाजूला वावरताना काही माणसं बघतो, निहाळतो, त्यांच्याकडून काही घेण्याचा पात्रासाठी प्रयत्न करतो. पण अशी खून करणारी माणसं आपण बघत नाही ना कुठे. अशा पद्धतीने मर्डर केला आपण अशा पद्धतीनेच करू असं होत नाही ते. तर ते त्याचा एक काल्पनिक व्हिज्युअल्स तयार करावं लागतं, त्यासाठी इतका मेंदू खर्ची घालावा लागतो आणि त्रास होतो त्याचा. नाही होत नाही असं नाही, त्रास होतो. शेवटी काय, ऍक्टर जरी असलो तरी माणूस म्हणून पण आहे मी. मलाही संवेदना आहेत, भावना आहेत, भावभावना आहेत, सगळंच आहे. आणि पुन्हा म्हणजे ही खूप भारी गोष्ट आहे की जमेची बाजू आहे. लोक मला शिव्या घालतात, पात्राला म्हणजे त्या पात्राला शिव्या घालतात, पण कधी कधी असं वाटतं हा माणूस मला शिव्या का घालतोय असं तेही कुठेतरी आहे. पण हे मला असं वाटतं की पुन्हा एक हावरा नट आणि त्याच्या हाताशी असं पात्र येणं म्हणजे
काय मेजवानी आहे त्याच्यासाठी. नाही, नक्कीच. एका सिरियलचा हिरोच तो असतो आणि विलनही तोच असतो. एक्झॅक्टली. आणि सगळंच त्याच्या बॅटवरती बॉल येतात आणि त्याला खेळायला नाही मिळालं तर म्हणजे मला त्या पिच वरती जरा टिकून आहे, बरा खेळतोय म्हणून त्याचा तिसरा सीझनही येतो आता. नक्कीच, प्रश्नच नाही. आणि तो रोल जो आहे तो फक्त आपल्यासाठीच बनला होता असं 100% वाटायला लागले. त्याच्यामुळे भारी बॅटिंग या तिसऱ्या सीझन मध्ये सुद्धा होणार, यात काही शंकाच नाहीये. पण सिरियल, फिल्म किंवा जेव्हा केव्हा वेळ मिळेल तेव्हा कुठल्या गोष्टी अशा असतात की ज्या किरणला करायला आवडतात? खास करून मला फिल्म्स मध्ये मन रमलंय, लेखनामध्ये मन रमलंय, पण माझा पिंड किंवा माझा बेस किंवा मला बॅटिंग क्रीज जिथे चांगलं आहे इकडे, तर ते सिरियलही मला आवडतं करायला. म्हणजे असं मी पर्टिक्युलरली असं सांगू शकत नाही, पण मला सिनेमा जास्त आवडतोय. कारण 3 तासामध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, बरोबर, आणि इम्पॅक्टफुल सांगायची आहे तुम्हाला. सिरियलचं 1 वर्ष 2 वर्ष आपण एकच गोष्ट सांगत असतो, तुम्हाला 3 तासात 2.5 तासामध्ये 2 तासामध्ये बसवायची आहे, तेवढ्याच इम्पॅक्टफुली मांडायची आहे. सो ते लेखन आणि दिग्दर्शनामध्ये मला जरा, किंवा सिनेमाच एकंदर ही प्रोसेसच मला खूप आवडते. पण आता समजा किरण हे या अभिनय किंवा लेखन या कला क्षेत्रामध्येच नसले असते तर आज नेमकं काय करत असले असते? मी डीजे असतो आणि खूप चांगला डीजे असतो मी. आदर मी होतो डीजे. ओके. म्युझिक कंपोजिशन वगैरे माझं चालू असतं. ग्रेट. त्यातही मी खुशच असतो. आत्ताचा सध्याचा जमाना जो आहे ना, हा ऍक्च्युली रीलचा, इंस्टाग्रामचा, सोशल मीडियाचा म्हटलं जातो. किरण सोशल मीडियाकडे नेमकं कसं पाहतात? मला खूप आवडतं सोशल मीडिया हे प्रकरण, मला खूप आवडतं. म्हणजे फार पूर्वी नटाकडे एकच माध्यम असायचं प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी, किंवा आपण कसे आहोत हे दाखवण्यासाठी, किंवा त्याच्या मनातलं काही सांगायचंय किंवा काही पोचवायचंय तर एक पेपर किंवा रेडिओवर आपण त्या मुलाखती व्हायच्या आणि त्याच्यावरती ते ऐकलं जायचं किंवा वाचलं जायचं, हेच. पण मला असं वाटतं की सोशल मीडिया हे प्रकरण इतकं कमाल आहे. मला काय वाटतंय, मी हे शेअर करू शकतो, किंवा माझं नेमकं म्हणणं काय आहे मी पोहोचवू शकतो, किंवा माझं काही आगामी प्रोजेक्ट येणार आहे त्याच्याविषयी मीही स्वतः माहिती देऊ शकतो. इतकंच काय तर मी डिरेक्टली 1-to-1 कन्व्हर्सेशन करू शकतो त्या लोकांबरोबर. आणि मला असं वाटतं की तो राक्षसही आहे, सोशल मीडिया हा राक्षसही आहे. आपण कितपत त्याच्या गळ्यात जावं किंवा त्याने आपलं कितपत पकडावं हे सगळं आपल्या हातामध्ये आहे. आपणच ते. मी मध्ये मध्ये माझं इंस्टाग्राम बंदही करत असतो. काही महिने किंवा आठवडे, 10 दिवस, 15 दिवस हे ठरवून मी करतो सोशल डिटॉक्स म्हणून. तेही आवडतं मला. कारण जरी आता आपण कोणी, म्हणजे मीच असं नाही, कोणी मोबाईल हातामध्ये घेतला तर दिवसातले नाही म्हटलं तर 1.5-2 तास तरी रील्स स्क्रोल करण्यामध्ये जातात. नक्कीच. तर ते मला असं वाटतं ते प्रोडक्टिव्ह वेळ आहे, तो त्याच्यामध्ये काहीतरी करूयात आपण चांगलं. आणि असंच काही विशेष प्रोडक्टिव्ह घेऊन आलेले आहेत किरण गायकवाड, देव माणूस मधला अध्याय मधून. किरणजी, आज एवढ्या छान गप्पा आमच्याशी मारल्यात, एवढा वेळ आम्हाला दिलात, त्याबद्दल आमच्या सगळ्या पॉडकास्टच्या लिसनर्सकडनं तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि पुढच्या तुमच्या सगळ्या कामांसाठी ऑल द बेस्ट. आज आपल्यासोबत अभिनेते किरणजी गायकवाड च्या पलीकडे या पॉडकास्टमध्ये होते. भेटूयात पुढच्या पॉडकास्टमध्ये एका वेगळ्या सेलिब्रिटीसह. तोपर्यंत प्रसन्नला द्या रजा. धन्यवाद. रेडिओ सिटी पॉडकास्ट च्या पलीकडे RJ प्रसन्न सोबत.